नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. मॅक्स महाराष्ट्र 3 जानेवारी ते 12 जानेवारी असा सावित्री जिजाऊ उत्सव साजरा करतोय. या निमित्तानं राष्ट्रमाता जिजाऊ असतील, सावित्रीबाई फुले असतील, अहिल्याबाई होळकर असतील, मुक्ता साळवे असतील किंवा ज्या अनेक महिलांनी या ठिकाणी योगदान दिलं, त्यांच्या संदर्भातली माहिती आणि त्या संदर्भात जे जाणकार विद्वान आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. आज आपण राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज यांचं नेमकं नातं काय होतं, राष्ट्रमाता जिजाऊंचं स्वराज्याच्या उभारणीमध्ये काय योगदान होतं, हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत अतिशय अभ्यासू असे पुण्यावरनं गंगाधर बनबरे सर जोडले गेलेले. गंगाधर बनबरे सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद सर, आभारी आहे. गंगाधर बनबरे सर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर शिवरायांचा, जिजाऊंचा आणि एकूणच पुरोगामी विचारांचा जागर करत फिरत असतात. त्यांचा व्यासंग दांडगा आहे आणि त्यामुळे मी गंगाधर बनबरे सरांना विनंती करणार आहे की सर, तुम्ही तुमच्या विषयाच्या मांडणीला सुरुवात करावी. धन्यवाद सर. राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना सर्वप्रथम अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महाराणी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या देशातील कुणबी कष्टकरी बहुजन समूहाला त्यांचे ज्ञानाचे हक्काधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवांनी बलिदान दिलं त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. 3 जानेवारी ते 12 जानेवारी सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव अशा पद्धतीने मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून लोकांच्या समोर येतोय. वेगवेगळ्या महानायकांचं जीवनचरित्र, हे जीवनचरित्राच्या श्रृंखलेमध्ये राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या योगदानाबद्दल बोलण्यासाठी सन्माननीय सोनवणे सर आणि त्यांच्या सर्व मॅक्स महाराष्ट्राच्या सहकार्याने मला संधी दिली, त्याबद्दल मी प्रारंभीच त्यांच्याविषयी आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि ह्या इतक्या चांगल्या उपक्रमाला माझ्या हार्दिक सदिच्छा देतो. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडवर सर्व 33 कक्षाच्या वतीने सुद्धा मी आपलं हार्दिक असं अभिनंदन करतो. राष्ट्रमाता जिजाऊ, शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज या अनुषंगानं यांचं एकमेकातलं नातं आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे काही स्वराज्याचं रोपटं रोवलं, त्याचा महावृक्ष छत्रपती शिवरायांच्या कालखंडात झाला, या सगळ्या पार्श्वभूमीवर जिजाऊंचं नेमकं काय योगदान होतं, शहाजीराजांची त्यात काय भूमिका होती, या अनुषंगानं काही वेगळे मुद्दे मी कमी वेळामध्ये आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की जेव्हा आपण भारताच्या इतिहासाविषयी नीट चिंतन करायला जातो तेव्हा महात्मा फुल्यांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, अलीकडे कॉम्रेड शरद पाटील, डॉक्टर आ साळुंखे, डी कोसंबी वगैरे जे अनेक संशोधक आपल्या देशामध्ये झाले, भारतभरामध्ये, त्या सगळ्यांनी एक प्रकारे एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलेल्या. पहिल्यांदा तर फुल्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की आपला इतिहास काय आहे. आणि जेव्हा आम्ही भारताच्या इतिहासासंदर्भात विचार करतो तर इथला इतिहास हा माणसांच्या पराक्रमापेक्षा महिलांच्या कार्यकर्तृत्व आणि गौरवशाली पराक्रमाचा आहे, हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. ब्राह्मणी पितृसत्ताक वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेच्या हातामध्ये इतिहास लेखन गेल्यानंतर पुरुष सत्ताक पद्धतीने इतिहासाची मांडणी करण्यात आली आणि ही मांडणी करत असताना सर्वच बहुजन नायकावर कमी अधिक प्रमाणात अन्याय झाला आणि ही मांडणी अत्यंत एकाकी, एका व्यवस्थेचं समर्थन करणारी अशा प्रकारची होती. आणि म्हणून फुल्यांपासून अनेक रती महारथी पुढे आले आणि त्याने आम्हाला बहुजन समाजाला निवृत्तीपासून ते रमाईपर्यंतचा इतिहास आम्हाला उलगडवून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याविषयी खरं म्हणजे त्यांचे आपल्या थोर उपकार आहेत. बहुजनांच्या दृष्टीने इतिहासाची खरी पायाभरणी करणारा महापुरुष कोण असेल तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. त्यांना आपण सर्वांनी पहिल्यांदा वंदन केलं पाहिजे की बहुजन समाजाच्या इतिहासाची एक वेगळी श्रमणवादी मांडणी, श्रमकऱ्यांच्या बाजूची मांडणी ज्योतिबा फुल्यांनी पहिल्यांदा केली, एक दिशा इथल्या अभ्यासकांना दिली. या पार्श्वभूमीवर सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव जेव्हा विषय येतो, मराठा सेवा संघाची स्थापना पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 1990 ला केली
1993 पासून जिजाऊंचं जे जन्मस्थान सिंदखेड राजा आहे त्या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा परंपरा सेवा संघाच्या माध्यमातून सुरू झाली आणि पुढे 96-97 ला जसं नवरात्र उत्सव असतो त्या पद्धतीने सावित्री आणि जिजाऊ असा दसरात्र उत्सवाचा एक कार्यक्रम 96-97 पासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दिला. त्या पद्धतीने संपूर्ण बहुजन समाजामध्ये सावित्रीबाई पासून जसं किरण सोनवणे सर म्हणाले तसं सावित्री जिजाऊ पासून निवृत्ती असेल, जिजाऊ सावित्रीबाई, रमाई असेल, त्यानंतर महाराणी ताराराणी, ताणूबाई बिर्जे, ताराबाई शिंदे, ह्या ज्या काही बहुजन महानायिका आहेत ज्यांचं कर्तृत्व खरं म्हणजे इथल्या इतिहासकाराने दाबलेलं होतं, त्यांचं जीवनचरित्र महिलांच्या समोर यावं आणि हे जर जीवनचरित्र प्रेरणा म्हणून आजच्या महिलांच्या समोर, युवतींच्या समोर आलं तर खऱ्या अर्थानं संविधानाला अभिप्रेत असलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही जी काही व्यवस्था आपल्याला अभिप्रेत आहे ती निर्माण होण्याला मदत होईल, अशीच त्या पाठीमागची व्यापक अशी भूमिका होती. नुकतंच महाराष्ट्र सरकारने सुद्धा हा उपक्रम स्वतःहून स्वीकारला आणि सर्व महाराष्ट्रातल्या शाळांमधून अशा पद्धतीचा जिजाऊ सावित्री दशरात्रोत्सव साजरा करण्याचं त्यांनी एक परिपत्रक काढला, आदेश काढला. ही एक चांगली गोष्ट झाली असं म्हणायला हरकत नाही. या पार्श्वभूमीवर आपण आता विषयाच्या मर्यादेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्या संदर्भात नंतरच्या इतिहासकारांनी काय लिहिलं, म्हणजे गेल्या 50-60 वर्षामध्ये, 100 वर्षामध्ये जसं चिटणीसाच्या बकरीपासून शिव इतिहासाच्या विकृतीकरणाला प्रारंभ झाला असं आपण म्हणतो, ते पार पुरंदरेपर्यंत ही परंपरा येते. ह्या सगळ्या लोकांनी नंतरच्या काय लिहिलं याच्यापेक्षा जिजाऊ काय होत्या, शहाजीराजे काय होते, हे फक्त आपण 2-3 समकालीन लोकांच्या आधारे, त्यांच्या संशोधनाच्या आधारे काही मुद्दे मी आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की साधारणतः 20-1 वर्षापूर्वी महाराष्ट्र आणि देशामध्ये अशी परिस्थिती होती की जिजाऊ म्हणजे कोण, तर फक्त आम्हाला एवढं शिकवलं होतं की जिजाऊ म्हणजे शिवाजी राजांच्या आई आणि त्यांनी बालपणी शिवाजी राजांना महाभारत आणि रामायणातल्या गोष्टी सांगितल्या आणि त्यातून शिवाजी महाराज तयार झाले आणि त्यांनी हिंदूंचं राज्य निर्माण केलं. मोगलशाही, आदिलशाही, इस्लामी राजवट या देशातली संपवली. अशा प्रकारची एक मांडणी सातत्याने इतिहासाच्या माध्यमातून केली गेली. ती 100% खोटी आहे असं नाही, परंतु याच्या पलीकडे जिजाऊचं आम्हाला काही ज्ञान वेगळं नव्हतं. जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाबद्दल काही लोकांमध्ये चर्चा होत नव्हती. परंतु मी जसं सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुलेंना वंदन का करायला पाहिजे, तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1869 ला पहिली शिवजयंती साजरी पुण्यामध्ये तर केलीच, पण जगातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांवरचा आधुनिक काळातला पहिला पोवाडा ज्योतिबा फुलेंनी लिहिला आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीचं सर्व श्रेय हे जिजाऊंना दिलं. म्हणजे जिजाऊने बोध केला, माता बोध करिता असा शब्द महात्मा ज्योतिराव फुलेंनी वापरलेला आहे आणि माता पाणी खेळे गुरु कोण त्याचा असा प्रश्न उपस्थित करून कुंब्याच्या पोराला, श्रमकऱ्याच्या पोरांना पेरणी करायला, नांगर धरायला एखाद्या वेगळ्या गुरुची आवश्यकता भासत नाही. माशाच्या पोराला जसं पोहायला शिकण्यासाठी एखाद्या गुरुची त्रयस्थ आवश्यकता भासत नाही, त्याच पद्धतीने शिवाजी महाराज हे स्वयंभूरीने घडले आणि त्यांना घडवणारे जर कोण होते तर त्या राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शहाजीराजे होते. हे अशा प्रकारची एक व्यापक आणि सत्यावर आधारलेली भूमिका खरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडली. परंतु बहुजन इतिहासकार जसं केळुस्करांनी 1906-07 साली शिवचरित्र लिहिलं आणि त्यामध्ये सुद्धा जिजाऊंचा अत्यंत चांगल्या पद्धतीने गौरवाचा उल्लेख केलेला आहे. हे बहुजन समाजातले होते ज्यांनी बाबासाहेबांना मदत केली. बाबासाहेबांना बुद्धावरचं स्वतः स्वलिखित चरित्र जे 1898 ला पहिल्यांदा केळुस्करांनी मराठी भाषेत लिहिलं ते बाबासाहेबांना दिलेलं होतं. आणि हे जे केळुस्कर गुरुजी होते ते कुणबी कष्टकरी मराठा बहुजन समाजातील होते आणि त्यांनी खऱ्या अर्थानं शाहू महाराजांच्या प्रेरणेतून हे शिवचरित्र लिहिलं आणि त्या जिजाऊंना त्याचं श्रेय दिलेलं आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. जिजाऊ आणि शहाजीराजे हे खरे स्वराज्याचे आधारस्तंभ होते, मार्गदाते होते. त्यांनी शिवाजी राजांना घडवलं हे आपण पहिल्यांदा आपल्या मस्तकात बिंबवलं पाहिजे. परंतु या देशातल्या इतिहासकारांनी वेगळ्या पद्धतीनं काही वेगळे गुरु, वर्णवर्चस्ववादी गुरु, काही दैवी संकल्पना, अशा प्रकारच्या गोष्टी, अद्भुत अशा गोष्टी, अलौकिक अशा गोष्टी त्याचा सिंदूर जणू काही शिवचरित्रावर फासण्याचा प्रयत्न केला आणि शिवाजी महाराज म्हणजे जणू काही एका धर्माचे विरोधक
आणि केवळ हिंदूच्या देशात राहिला पाहिजे अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेणारे असं एकांगी चित्र आणि चरित्र लेखन करण्यात आलं. म्हणून त्याचे बरे वाईट परिणाम महाराष्ट्रावर झाले. इथला समाज खूप मोठ्या गर्तेमध्ये गेला. आज बहुजन समाजाला ज्ञानाची जी दिशा मिळायला पाहिजे होती ती मिळायला आपल्याला संविधानाचं शतक उजळावं लागलं, हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागलं. जिजाऊ आणि शहाजीराजांचं शिवाजी महाराजांच्या चरित्रगान करणं हा आजच्या काही फार व्याख्यानाचा विषय नाही, तो स्वतंत्र विषय असू शकतो. परंतु जिजाऊ आणि शहाजीराजे यांचा शिवाजी महाराजांशी कसा संबंध होता हे थोडं वेगळ्या अंगाने आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. आता जिजाऊ कोण होत्या? दुर्दैव या महाराष्ट्राचं असं आहे की जसं वाशी बेंद्रेंनी लंडन लायब्ररीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्सल चरित्र नकलून आणेपर्यंत शिवाजी महाराजांचं चित्र नीट आपल्याला माहिती नव्हतं, तसं मराठा सेवा संघाने 1997ला 95ला मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना हे जे जिजाऊचं चित्र तयार करून घेतलं, तोपर्यंत जिजाऊ कशा दिसत होत्या हे महाराष्ट्राला देशाला सुद्धा माहिती नव्हतं. कारण एक प्रेरणा लागते आपल्याला. 400 वर्षापूर्वीचा इतिहास म्हणजे काही फार प्राचीन असा इतिहास नाही, परंतु दुर्दैवाने इतिहासाच्या अनास्थेकडे बहुजन समाज ज्या पद्धतीने दुर्लक्षिल्या पद्धतीने इतिहासाकडे पाहतो, त्याचे परिणाम म्हणजे आपल्या महापुरुषांच्या चारित्र्य हरवण्याचे प्रयत्न या देशामध्ये झाले. परंतु मराठा सेवा संघाने जिजाऊंचं चित्र नाही तर प्रेरणा कशी मिळेल या माध्यमातून युतीचं सरकार असताना आमदार रेखाताई खेडेकर यांच्या माध्यमातून मराठा सेवा संघाने एक व्यापक भूमिका सतत संघर्ष करून हाऊसमध्ये प्रश्न उपस्थित करून एक जिजाऊचं चित्र आपण तयार करून घेतलं, जे आता जगमान्य झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाने त्याला आता अधिमान्यता 97ला दिलेली आहे, ते मंत्रालयात पण लागलेलं आहे. हे जिजाऊचं चित्र हे कशाच्या आधारे तयार केलं गेलं तर शिवभारत नावाचा ग्रंथ आणि त्यानंतर हा समकालीन कवी होता परमानंद नावाचा, ज्याने शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला. हा शहाजीराजांच्या दरबारी होता, तो ग्रंथ आता उपलब्ध झालेला आहे. आणि शिवभारत मध्ये ज्या पद्धतीने जिजाऊंचं वर्णन केलं गेलं किंवा नंतरच्या काळामध्ये परनार पर्वत ग्रहण आख्यान असेल, समकालीन जी काही साधनं होती, राधा माधव विलास चंपू नावाचा एक चांगला ग्रंथ जयराम पिंडीने लिहिला, तो अर्धवट सापडलेला आहे. तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं काही जिजाऊंचं वर्णन आलेलं होतं. त्या आधारे हे जिजाऊंचं चित्र आपण तयार केलं आणि ते मुख्यमंत्री मनोहर जोशींना जेव्हा सादर केलं गेलं तेव्हा एका महाराष्ट्र दूषण असलेल्या व्यक्तीने शंका उपस्थित केली होती की हे चित्र काल्पनिकच आहे, त्याला कशी काय आपण मान्यता देणार. तेव्हा खेडेकर साहेबांनी मनोहर जोशींना एक प्रश्न विचारला होता की हे जिजाऊचं चित्र जर काल्पनिक आहे तर सरस्वतीचं चित्र काढायला ज्याने तुम्हाला सांगितलंय त्याचा कोणी आजा पंजा गेला होता का कॅमेरा घेऊन? आई जर मूल जर म्हणत असेल ही आमची आई आहे तर इतरांना काही प्रॉब्लेम असण्याचं कारण नाही, कारण लोकांना प्रतीक लागतात, एक प्रेरणा लागते. जेव्हा शाळेतल्या मुली 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या 8 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुली ते जेव्हा जिजाऊचं सावित्रीचं अहिल्या राणीचं रमाईचं चरित्र वाचतील तर काय दिशात आहे त्यांच्यावर कुणी अन्याय अत्याचार करण्याची. या पद्धतीचा संघर्ष जिजाऊने केला, जो संघर्ष माझ्या अहिल्यादेवीने केला, माझ्या सावित्री आईने केला, रमाईने केला, ताराबाई तानुबाईने केला. ही स्त्रियांच्या संघर्षाची प्रेरणा बालवयामध्ये जर आपण मुलींना देऊ शकलो तर जे अन्याय अत्याचाराचं चित्र आपल्या देशामध्ये तयार केलं गेलेलं आहे, जे काही ब्राह्मणी पितृसत्ताक वर्ण व्यवस्थेच्या धर्मसूत्राच्या माध्यमातून मुलीचं रक्षण करण्याची जबाबदारी पुरुषावर, नवऱ्यावर, मुलावर, बापावर आहे, हे जे बिंबवलं गेलेलं आहे, हे जे आधारित्व त्यांच्या डोक्यात सरोगेट केलं गेलेलं आहे, हे जर दूर करायचं असेल तर जिजाऊ स्वयंभू होत्या, त्या युद्ध करणाऱ्या होत्या. अहिल्या स्वयंभू होती, त्या युद्ध करणाऱ्या महाराणी होत्या. सावित्री लढली त्या काळामध्ये आणि आम्हाला शिक्षण दिलं. ह्या प्रेरणा जर योग्य वयामध्ये आमच्या मुलींच्या मस्तकात आपण घालू शकलो तर पुढच्या अन्याय अत्याचाराला निश्चितपणे पायबंद आपल्याला घालता येईल. असाच या पाठीमागचा हेतू आहे. कुणाच्या द्वेषावर आमचा इतिहास उभा नाही, पण जे खरं सत्य घडलेलं आहे, खोटं आपल्याला काहीच करायचं नाही. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि सत्य सर्वाच्या आधी घर, हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की खोटं करणं, विकृत लिखाण करणं, शेंदूर थापणं, आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी खोटे पुरावे तयार करणं ही काही बहुजनांची संस्कृती नाही, ते करण्याची आवश्यकता नाही. ही भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि त्यानंतर जिजाऊंचे चरित्र आले. खरं म्हणजे ऋण व्यक्त करायला पाहिजे, मासा कन्नमवार नावाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात पहिल्यांदा झाले 1963ला. 17 जून 1963 साली ते मुख्यमंत्री असताना, त्याच्यापूर्वी ते 1960ला सिंदखेड राजाला गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी एक दृढ निश्चय केला होता की हे जे जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा आहे हे जगमान्य झालं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला
आपली आई कशा पद्धतीची असावी आणि आई म्हणजे काय असते, आईने ठरवलं तर या देशात काय होऊ शकतं, आई आपल्या मुलगा असेल मुलगी असेल त्याच्या पाठीशी जर उभी राहिली तर तुम्हाला 33 कोटी देवांची बुवा बापूची गरज नाही, हे या देशातल्या समाजाला पटलं पाहिजे. म्हणून एक जागतिक दर्जाचं प्रेरणास्थान हे शिंदखेडा राजा व्हावं आणि म्हणून त्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना जिजाऊंचं चरित्र लिहिलं आणि 17 जून 1663 सिंदखेड राजाला ते त्यांनी प्रकाशित केलं होतं. म्हणून त्यांची सुद्धा आपण आठवण करणं गरजेचं आहे. पण नंतर जे काही महाराष्ट्रामध्ये सत्ताधीश होते ते कोणत्या जातीचे होते हे महत्वाचं नाही, पण त्यांना जे काही सांस्कृतिकीकरण काय आहे, सांस्कृतिक सत्तेची ताकद काय असते, ह्या अज्ञानामुळे नंतरचे सत्ताधीश ते बहुजन समाजातले जरी असले तरी त्यांचं या क्षेत्राकडे एवढं लक्ष गेलं नाही असं म्हणायला निश्चितपणे वाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा चरित्र साधारण आपण अजूनपर्यंत समाजासमोर आणू शकलो नाही. म्हणून जोपर्यंत आम्ही सातत्याने सांगत आलेले आहोत की पुराणातले आणि इतिहासातले वाद जोपर्यंत आम्ही मिटवणार नाही सामंजस्याने सत्याच्या आधारे, तोपर्यंत वर्तमानातले संघर्ष संपणार नाही. म्हणून आज जातीपाती धर्मवंश आणि विविध प्रांत राष्ट्र भाषा अशा वेगवेगळ्या भेदामध्ये जो मानवी समूह विभागला गेलेला आहे, त्या संपूर्ण मानवी समूहाला एकसंघ तुम्हाला करायचा असेल तर हे भेद पहिल्यांदा आपल्याला संपवावे लागतील आणि महापुरुषांच्या ज्या काही चौकटी आम्ही जातीच्या तयार केलेल्या आहेत त्या जातीच्या चौकटीतून पहिल्यांदा महापुरुषाला बाहेर काढावं लागेल. जिजाऊ काय होत्या आपल्याला कल्पना आहे की शहाजी महाराज आणि जिजाऊ काय स्वप्न होतं जिजाऊंचं, तर आपल्याला तारखा जर आपल्याला विचार करायचे असतील तर जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 ला झाला आणि त्यांचं निर्वाण 17 जून 1674 ला झालं, म्हणजे 76 वर्षाचं आयुष्य जिजाऊंना लाभलं. शहाजी महाराजांचा जन्म 18 मार्च 1594 ला झाला आणि मृत्यू 23 जानेवारी 1664 ला झाला. 70 वर्षाचं आयुष्य शहाजीराजांना लाभलं. 1611 साली जिजाऊ आणि शहाजीराजांचा विवाह झाला. 53 वर्षाचा संसार शहाजीराजे आणि जिजाऊने केलेला आहे. दरम्यान त्यांना 6 अपत्ये झाली होती. शहाजीराजाचा मृत्यू वयाच्या 66व्या वर्षी झाला आणि शहाजीराजाच्या मृत्यूनंतर जिजाऊ 10 वर्ष जिवंत होत्या आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक जिजाऊने घडवून आणला आणि राज्याभिषेकानंतर 11 दिवसांनी 17 जूनला त्यांनी आपला ध्येय ठेवला. हा साधारण आपल्याला आकडेवारीचा इतिहास आपण पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. तारखा नीट माहीत असल्या म्हणजे नको त्या संकल्पना आपल्या डोक्यात राहायचं काही कारण राहत नाही. आता जिजाऊचं सर्वात पहिलं वैशिष्ट्य काय असेल तर जिजाऊ आणि शहाजीराजे म्हणजे शहाजीराजे भोसले आणि लखुजीराजे जाधव, म्हणजे शहाजीराजांचे मालोजी राजे असतील त्यांचे जे काही शूर त्यांचं जे घराणं होतं लखुजीराजे आणि शहाजीराजेंच्या त्यांच्यामध्ये भोसले घराण्यामध्ये विवाह झाला. जिजाऊ आणि हे एकत्र आले. विवाहाच्या नंतर आपल्याला माहिती आहे की जिजाऊंचं लग्न झाल्यानंतर शहाजीराजांचं सूत्र काय होतं, शहाजीराजे स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान संकल्पक काय आहेत आणि जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरिका काय आहेत हे आपण पहिल्यांदा समजून घेतल्याशिवाय अनेक जे नकली गुरु नंतर चिटकवलेले आहेत ते निघून जाणार नाही. आणि म्हणून आपल्याला त्याचा नामोल्लेखाची खरं म्हणजे एवढ्या चांगल्या कार्यक्रमात आवश्यकता नाही. पण जिजाऊ ही जगन्माता होती, तीच भवानी होती आणि जिजाऊने सर्व पाठीशी शक्ती उभी करून शिवबाला घडवलं. हा इतिहास पहिल्यांदा आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे. जिजाऊ आणि शहाजीराजांचं लग्न झाल्यानंतर शहाजीराजे आणि जिजाऊंचा जो काही संसार आहे तो जर आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल की शहाजी महाराजांना एक मोठा मुलगा होता, त्यांचं नाव आहे संभाजी. शिवाजी महाराज हे त्यांचे छोटे भाऊ होते. 1630 ला शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला आणि त्याच्यानंतर व्यंकोजी राजे हे एक सावत्र बंधू शिवाजी महाराजांना होते. आता शहाजीराजांनी काय केलं, शहाजीराजांची संकल्पना काय आहे, जिजाऊंची संकल्पना काय आहे, आपण लिखित काही चांगल्या समकालीन गोष्टीच्या आधारे त्याचा शोध घेण्याचा जर प्रयत्न केला तर स्पष्ट चित्र आपल्या समोर येईल. तर पहिलं चित्र काय आहे तर शहाजीराजांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःचं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. कारण शहाजीराजे जेव्हा पहिल्यांदा मालोजी राजांच्या माध्यमातून इथली पुण्याची जहागिरी वंश परंपरेने मिळाली तेव्हा शहाजीराजांनी त्या काळात महाराष्ट्र आणि देशाचं चित्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह अशा वेगवेगळ्या इस्लामी शाह्या सत्ताधीश होत्या आणि जे काही मराठा बहुजन समाजातले पराक्रमी महाराष्ट्रातले सरदार होते हे सगळे सरदार कधी निजामशाहकडे, कधी आदिलशाहकडे, कधी कुतुबशाहकडे अशा प्रकारच्या नोकऱ्या करायच्या, सरदारक्या घ्यायच्या, पराक्रम गाजवायचे
अशाच पद्धतींचा त्यांचा वर्तन व्यवहार होता. पण शहाजीराजांनी एक संकल्प केला की या भूमीमध्ये कृषकांचं, कष्टकऱ्यांचं, श्रमकऱ्यांचं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे आणि या परकीय सत्ता या नेस्तनाभूत झाल्या पाहिजेत, ही संकल्पना शहाजीराजांची होती. आणि म्हणून आपल्याला इतिहास जर नीट आपण बघितला तर 3 प्रयत्न शहाजीराजांनी स्वराज्य निर्मितीचे केलेले आहेत. म्हणजे शहाजीराजांच्या स्वराज्य निर्मितीचे पराक्रम आपण सांगितले म्हणजे शिवाजीराजांच्या स्वराज्याचं महत्व कमी होत नाही. पाया जिजाऊ शहाजीराजांनी घातला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्याच्यावर भगवी पताका फडकवून ध्वज चढवण्याचं आणि रयतेला समतावादी स्वातंत्र्य देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्याचं रक्षण पुढे संभाजीराजांनी केलं आणि ही बहुजनांच्या समतावादी व्यवस्थेच्या रक्षणाची परंपरा छत्रपती जिजाऊ आणि शहाजीराजांच्या तलवारीपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीपर्यंत पोहोचते, संविधानाच्या कलमापर्यंत पोहोचते. हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत या देशातला जाती धर्मवाद संपणार नाही. आणि म्हणून ही परंपरा आपल्याला नीट समजून घ्यावी लागेल. 3 प्रयत्न शहाजीराजांनी केले. शहाजीराजांनी 1629 ते 1636 त्यांनी जेव्हा पहिल्यांदा पुणे जहागिरीचा कारभार ताब्यात घेतला तर एक स्वतंत्र राज्य म्हणून आपल्या राज्याची घोषणा केलेली आहे. तेव्हा मालोजी राजांचं निधन झालेलं होतं. म्हणजे 4 वर्ष स्वतंत्र राज्य काय असतं हे पुणे आणि मावळ सुपे प्रांतातल्या सरदारांना, जे निजामाकडे, आदिलशहाकडे, मोगलांकडे चाकरी करत होते, त्या स्वराज्याची गोडी पहिल्यांदा काय असते हे शहाजीराजांनी दाखवून दिलं. तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. पुढे 1633 साली शहाजीराजे मोगलांना सोडून निजामाकडे गेले आणि पेमगिरी किल्ला जो आहे, पेमगिरी किल्ल्यावर 10 वर्षाच्या मृत्यू झाला निजामाच्या मुलाला आपल्या मांडीवर बसून त्याचा राज्याभिषेक केला आणि तिथे एक स्वतःचं राज्य चालवलं. म्हणजे या देशातला सरदार, कष्टकरी, कुणबी, मराठा सुद्धा राजा होऊ शकतो हे पेमगिरीच्या किल्ल्यावर शहाजीराजांनी दाखवलं. मृत्यूचा फक्त 10 वर्षाचा होता पण सगळा राज्यकारभार शहाजी महाराज बघत होते. हा दुसरा प्रयत्न केलेला आहे. आणि तिसरा प्रयत्न काय केला आहे, दोन्ही प्रयत्न जेव्हा अयशस्वी झाले, कारण पुढे निजाम असेल, त्याच्यानंतर आदिलशाह असेल, यांच्यामध्ये वारंवार संघर्ष होत होता आणि त्याच्यातला एक त्रिकोण म्हणजे औरंगजेब होता. या सगळ्या संघर्षामध्ये शहाजीराजांना कधी निजामाकडे कधी आदिलशाहकडे जावं लागत होतं. या कालखंडामध्ये निजाम आणि आदिलशाह यांचा तह झाला आणि या तहाच्या नुसार शहाजीराजांना कर्नाटकला, बेंगलोरला पाठवण्यात आलं. मग तिथे जाऊन शहाजीराजांनी काय केलं, तिसरा प्रयत्नाचा प्रारंभ त्यांनी केला. म्हणजे त्यांनी 100% ठरवलं होतं की या देशामध्ये भूमिपुत्राचं स्वराज्य आलं पाहिजे. कारण या देशातला कष्टकरी, श्रमकरी राजा होऊ शकत नाही. हे मनुस्मृतीसारख्या, शुक्रनीतीसारख्या, मिताक्षरासारख्या अनेक धर्मग्रंथांनी निक्षून सांगितलेलं होतं की नंदाचा वंश संपल्यानंतर आता भारतामध्ये कोणी क्षत्रिय देशामध्ये आपल्या उरलेला नाही. आता राजा होण्याचे अधिकार कुठल्याही क्षत्रियाला नाही. आणि म्हणून हा जो काही धर्माच्या माध्यमातून इथे दहशतवाद पसरवलेला होता एक पद्धतीने इथल्या कष्टकरी, श्रमकरी समाजावर, त्यांच्या डोक्यातली ही अज्ञानाची जळमट जाळण्यासाठी स्वराज्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे शहाजीराजांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून शहाजीराजांनी काय केलं, त्या काळातल्या इतिहासकारांनी खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. शहाजी महाराज किती पराक्रमी होते, तर शहाजी महाराज असे होते की आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे. त्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की जिकडे योगेश्वर आहे तिकडे विजय आहे, असा एक श्लोक आहे भगवद्गीते. म्हणजे त्याचा अर्थ योगेश्वर म्हणजे श्रीकृष्ण. तर भगवद्गीतेत असं म्हटलेलं आहे की जिकडे कृष्ण आहे त्या पार्टीचा, त्या बाजूचा विजय होतो असा नियमच आहे. तसंच शहाजी महाराजांच्या काळामध्ये शहाजी महाराज निजामाकडे असेल तर निजामाचा विजय होत होता, आदिलशहाकडे असेल तर आदिलशहाचा विजय होत होता, अजून कुठल्या मोगलांकडे असेल त्यांचा विजय होत होता. हे स्वसामर्थ्य तलवारीचे छत्रपती आपल्या शहाजीराजांचं होतं. आणि म्हणून हे सगळं वडिलांचा जो संघर्ष आहे हे बालपणापासून, जन्माला आल्यापासून वेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराज बघत होते. त्याचं बाळकडू मुलावर त्या पद्धतीने बिंबवलं जात होतं. म्हणून शाहीर अमरशेखाने जो पोवाडा लिहिला त्या अमरशेखाने इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. अमरशेख असं म्हणतात, पेराव शिवाजी महाराज असे का तयार झाले, तर शिवाजी महाराजांचं स्त्री धोरण, शिवाजी महाराजांचं शेतकऱ्याविषयीचं धोरण, धर्मासंबंधीची शिवाजीराजांची भूमिका, संदर्भातली शिवाजी महाराजांची भूमिका, त्यांचं अर्थशास्त्र, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठून आल्या, तर त्याचा उगम शहाजीराजांनी जिजाऊंच्या मस्तकात होता हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून शाहीर अमरशेखाने खूप चांगल्या पद्धतीने लिहून ठेवलेला आहे. शाहीर अमरशेख म्हणतात, पेरावं तेच पीक येतं, पेरावं तेच पीक येतं, जगाची रीत नव नाही त्यात,
शहाजीने पराक्रम पेरला शिवाजी सर्जा अवतरला. आला आला शिवाजी आला योग्य समय आला, लाल जनतेला जिजाण दिला. मराठ्यांनो करार जय जयकार, थोर त्या आईचे उपकार तुमच्यानं नाही फिटणार, हे शाहीर अमर शेखाने सांगितले. म्हणजे जे काही आपण बीज पेरतो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ही परंपरा, ज्ञानाची परंपरा, सृजनाची परंपरा, मानवतावादाची परंपरा, धर्मनिरपेक्षतेची परंपरा आहे. शब्द जरी नंतर आले तर जात धर्मावरून भेद करायचे नाही. माणूस हा केंद्रस्थानी असला पाहिजे आणि माणसाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी, त्याच्या स्वातंत्र्याच्या, त्याच्या फुलण्याच्या आड जगातला कोणताही धर्म येत असेल त्या धर्माला प्रतिबंध करण्याची ताकद माणूस म्हणून आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. हीच भूमिका जिजाऊ आणि शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलेली. काय झालं त्यानंतर, जिजाऊने काय केलं, जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला, काही दिवस सिंदखेड राजाला, काही सोपे पुणे प्रांतात राहिले, पण जेव्हा बेंगलोरला शहाजी राजे गेले तर त्यांनी काय केलं, शिवाजी राजांचे जे मोठे बंधू होते संभाजी राजे, त्यांच्यासाठी बेंगलोरला राज्य निर्माण केलं, राजधानी निर्माण केली. तंजावरला व्यंकोजी राजे सावत्र मुलासाठी तिथे राजधानी निर्माण केली. आणि शिवाजी राजे आणि जिजाऊंना बेंगलोरला बोलवलं शहाजी राजांनी. हे सगळं शिव भारत मध्ये लिहून ठेवलेलं आहे परमानंदात. तिथे बोलवलं आणि सर्व प्रकारचं शिक्षण, हे 72 प्रकारचे शिक्षक त्या ठिकाणी शहाजीराजांनी ठेवलेले होते. काही बहुभाषिक होते, शस्त्र चालवणारे होते, गुढविद्या जाणणारे होते, काही हेर विद्या जाणणारे होते, अर्थशास्त्राचे जाणकार होते, धर्मशास्त्राचे जाणकार होते. अशा सर्व शिक्षण आणि ज्ञान ह्या ज्या दोन परंपरा आहेत, ह्या परंपरा आपल्या मुलाने आत्मसात केल्या पाहिजेत. म्हणून सर्व प्रकारचं तरबेज आपला मुलगा असला पाहिजे. जेव्हा स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या समोर केवळ मोगल, आदिलशाह, निजाम असणार नाहीत, तर या देशातले धर्माचे ठेकेदार सुद्धा धर्माची शस्त्र घेऊन उभे राहतील. तर या धर्माच्या शस्त्राकारांना सुद्धा पराभूत करण्याचं ज्ञान त्या माझ्या शिवबाला आलं पाहिजे. ही भूमिका शहाजीराजांची होती. आणि म्हणून त्यांनी सर्वगुण संपन्न आपला मुलगा कसा बनेल यासाठी प्रयत्न केलेला आहे. तिथं प्रशिक्षण दिलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की 1642 साली वयाच्या 12व्या वर्षी तरुण आपली पत्नी महाराणी जिजाऊ मासाहेब, जिजाऊ राणी साहेब आणि 12 वर्षाचे शिवाजी राजे यांना बेंगलोर वरून पुण्याच्या जहागिरीवर पाठवले. आणि पाठवत असताना शहाजीराजांनी जिजाऊंना सांगितलं की हे राणी सरकार, मी इथे मोठ्या मुलासाठी कर्नाटकमध्ये स्वराज्य निर्माण केलेलं आहे, राज्य निर्माण केलेलं आहे. तिकडे तंजावरला व्यंकोजीसाठी राज्य निर्माण केलेलं आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रात पुण्याला जा आणि तिथे शिवबाला राजा बनवा, त्याला राजा करा. आणि तुम्ही दक्षिणेकडून, मी उत्तरेकडून, असं दोन्ही बाजून हा अख्खा भारत अवघा पादाक्रांत करू. आणि या देशातल्या कोणत्याही धर्माची सत्तेची जुलमी जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी उपटून काढू. आणि खरं जे बुद्धाचं भगवत तत्वज्ञान आहे, संतांचं भगवत तत्वज्ञान आहे, समतावादी विचारधारेचं या देशाचं श्रमणांची जी परंपरा आहे, सिंधू जनांची जी परंपरा आहे, ती परंपरा या देशात पुनर्जीवित झाली पाहिजे. ही शहाजीराजांची भूमिका आहे. आणि म्हणून तितक्या लांब बेंगळुरूवरून 12 वर्षाचे शिवाजी आणि जिजामातेला पुण्यात पाठवलं. आणि इथे आल्यानंतर येतानाच स्वतः शहाजी महाराजांनी एक राजमुद्रा दिलेली आहे शिवाजी महाराजांना. त्या मुद्रेचा अर्थ सुस्पष्ट आहे. याहून आपल्याला जिजाऊ आणि शिवाजी राजांच्या स्वराज्याची संकल्पना येते. राजमुद्रा देताना शहाजी राजांनी असं म्हटलं का, इतिहासकारांनी असं लिहून ठेवलेलं आहे, वाशी बेंद्रे सकट सगळ्या इतिहासकारांनी, की ही राजमुद्रा स्वतः शहाजी राजांनी तयार केली होती. ही कुठल्या पंडितांकडून तयार करून घेतलेली नव्हती. कारण आजच्या सारखं मंत्री आणि सेक्रेटरी असं काही त्या काळात नातं नव्हतं. म्हणजे ही राजमुद्रा स्वतः शहाजीराजांनी तयार केली. कारण संस्कृत महापंडित सुद्धा शहाजीराजे होते. त्यांना 13 भाषा येत होत्या असे उल्लेख शिवभारतामध्ये आहे. बारबारांची भाषा, तारतारांची भाषा, कन्नड, तेलुगू. आज मोठं वैषम्य वाटतं, दुर्दैव आहे या गोष्टीचं, की कन्नड आणि मराठी भाषेचा संघर्ष लावण्यात आलेला आहे. तमिळ आणि मराठी भाषेचा संघर्ष लावण्यात आलेला आहे. मल्याळम, तेलुगू, तमिळ या ज्या भाषा आहेत त्या भाषांचा हिंदीचा संघर्ष लावण्यात आलेला. प्रांतांचे संघर्ष आहेत. हे खरे संघर्ष आहेत का? भाषा ही ज्ञानाचा अडसर ठरू शकत नाही. भाषा विद्वेषी नाही, भाषा ही प्रवाही असली पाहिजे. भाषेत कशाला संघर्ष पाहिजे? आणि असं जर असतं तर कर्नाटक प्रदेशावर साम्राज्य शहाजीराजांनी निर्माण करून आपल्या त्या ठिकाणी कन्नड भाषेला दर्जा दिला असता का? तमिळचे जे काही व्यंकोजी राजे आहेत, तमिळ साहित्य समृद्ध करण्याचं काम व्यंकोजी राजापासून ते शहाराज भोसलेपर्यंत त्यांचे जे सगळे 8 वंशज झाले
आता बाबाजीराजे तंजावरला वंशज आहेत, उमादेवी असेल, त्यांच्या ज्या सर्व राण्या असतील, त्या सगळ्यांनी तेलुगू भाषेत म्हणजे तमिळ भाषेमध्ये लिखाण केलेलं आहे आणि त्या महापंडित म्हणून गणल्या गेलेल्या आहेत. तिथे कुठे भाषेचा देश येतो? हे शिकवलं जिजाऊ आणि शहाजीराजांना. म्हणजे अमक्याला मारून टाका, अमक्या जातीची भाषा चालणार नाही, आमकाच रंग पाहिजे, बाकीचे रंग देशातून मिटवून टाका. ही विकृती जी अलीकडे आलेली आहे, ही विकृती शिवाजी महाराजांच्या, जिजाऊंच्या, तुकोबाच्या, बुद्धाच्या ज्ञान परंपरेची नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बहुसंस्कृतिकता हे सृष्टीचं वैभव आहे. अनेक भाषा, अनेक मानवी समूह, अनेक कल्चर, अनेक संस्कृती, अनेक फुलांची झाडं, अनेक फळांची झाडं, अनेक नद्या, समुद्र, दगडांचे मातींचे कलर वेगळे, हे खरं वैविध्य, हे निसर्गाने निर्माण केलेली बहुविधता आहे. आणि जे कोणी मानवी प्रयत्नाने एकाच वंशाचे लोक जिवंत राहिले पाहिजेत, एकच रंग टिकला पाहिजे, एकच धर्म अस्तित्वात राहिला पाहिजे, बाकीचे नीच कुळातले लोक आहेत, आमचाच वंश सर्वश्रेष्ठ आहे, अशी जी वल्गना करणारे हिटलर मुसोलिनीचे वारस आहेत, त्यांना आपण थारा देण्याची गरज नाही. कारण ते स्वतःचाही विनाश जसा हिटलरचा झाला त्यांचा होईल. आणि जे जे बहुसांस्कृतिकतेचे विरोधक आहेत ते आपलेच नाही, ते शिवाजी महाराजांचे, बुद्ध महावीराचे नाही, तर ते मानवतेचे शत्रू आहेत. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे शहाजीराजांनी बिंबवलेलं. जिजाऊना बहुभाषिक बनवलं, शिवाजीराजांना बहुभाषिक बनवलं. म्हणजे मराठे म्हणजे मुरदाड आणि हातात तलवार घेऊन उठून उगेच काळे गळे कापत बसले, हे जे काही चित्र तयार केलं गेलेलं आहे आणि एक अहंकार मराठा जातीच्या डोक्यामध्ये घालण्यात आलेला आहे, तो अहंकार पहिल्यांदा आपण काढून टाकला पाहिजे. कुणबी असलेल्या बुद्धाने, कुणबी असलेल्या तुकारामाने जगाला सृजनाचं तत्वज्ञान दिलेलं आहे, हे शेतकरी पुत्रांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. तुकारामाने जसं सांगितलं की आमच्या घरी शब्दाचं धड आहे आणि शब्दाची शस्त्र करू शकतो आम्ही, आणि शब्द जेव आहे, सगळं जे काय नॉलेज आहे, विद्येविना गती, नीती, मिती, वित्त, हे सगळं विद्या आहे. बाबासाहेब म्हणाले नॉलेज पॉवर, हे ज्ञान जो प्राशन करेल तो साला गुलामच राहणार नाही, ही ताकद ह्या नॉलेज आणि ज्ञानामध्ये. म्हणून सगळ्या महापुरुषांचं तेच सांगणं होतं. शाहू छत्रपती आपलं राज्य बहुजनाला ज्ञान मिळावं म्हणून पणाला लावलेलं आहे. आणि आज लोकशाहीच्या 2022 सालाच्या कालखंडामध्ये 3% वर शिक्षणावर खर्च होत नाही, 99% खाजगीकरण सुरू आहे. आता या देशात सरकारी मालकीचं काय राहिलंय हे तुम्हाला शोधावं लागेल. आणि म्हणून आपल्याला विचार करा की शिवाजी महाराज समजून घेणं म्हणजे रंजक इतिहासाच्या, रंजक राजांच्या गोष्टी ऐकणं हा मर्यादित याचा अर्थ नाही. हा जयंती साजरी करायची, उभं राहिलं पाहिजे आपण. आजचा अफजल खान कोण आहे, आजचा शाहिस्ते खान कोण आहे, आजचा निजाम, आजचा कृष्णा कुलकर्णी, आजचे कोण विरोधक आहेत? त्या काळात शिवाजी छत्रपती राजांना जे स्वराज्याला विरोध करत होते, आज आमच्या रयतेला खुलण्यापासून रोखणारे, ज्ञानापासून रोखणारे हे कोण नवे शत्रू, नवे मुखोटे घेऊन आलेले आहेत? याचा तुम्हाला नीट अभ्यास करावा लागेल. आणि त्याचा मुकाबला करण्याची ताकद जर तुमच्यामध्ये आली नाही तर आपल्याला महापुरुषांचं नाव घ्यायचा अधिकार नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अशा आपल्या सुपुत्राला तयार करत असताना स्वतः शहाजी महाराजांनी राजमुद्रा दिली, प्रतिपचंद्र लेखे. असं म्हटलं की शहाजी महाराज जा शिवबा मराठ्यांचं राज्य निर्माण कर, जा शिवबा हिंदूंचं राज्य निर्माण कर, शिवबा जा सगळ्या मुसलमानांना संपून टाक, शिवबा या देशामध्ये हिरवा रंग ठेवू नको, फक्त भगवाच राहू दे, असं शहाजीराजे बोलले नाही. शहाजीराजांनी राजमुद्रा जी दिली, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुतो शिवशैषा मुद्रा भद्राय राज. म्हणजे हे शिवबा तुम्ही असं राज्य निर्माण करा ते साऱ्या विश्वाला वंदनीय ठरलं पाहिजे. इथे भारत सुद्धा नाही हो. आणि म्हणून स्वराज्य, महामानवांची जी स्वप्न असतात त्याला भौगोलिक सीमाची मर्यादा कधीच नसते, म्हणून ती जग पादाक्रांत करून जाते. म्हणून बुद्ध जगात गेलेले आहेत आणि गोडसे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जायला तयार. लोक स्वीकारतात, तुम्ही मांडणी केली पाहिजे. आणि म्हणून महापुरुषांच्या विचाराला मर्यादा नसते. विकृत लोक हे स्वतःच्या विरोध भोवताली चौकटी तयार करतात, आभासी शत्रू उभे करतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हाला संघर्ष करायला होतात. हा त्या देशाचा इतिहास. म्हणून असं शहाजीराजांनी केलं नाही. तो हिंदू आहे का, तो मुसलमान आहे का, तो ख्रिश्चन आहे का, तो जैन आहे का, तो कोणत्या जातीचा धर्माचा हे बघितलं नाही. जो स्वराज्यावर चालून आला, जो रयतेच्या विरोधात आहे, जो मानवतेच्या विरोधात आहे, सख्या रक्ताने जन्माला आलेला असला तरी त्याला कापलं पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सूत्र होतं. हे जिजाऊंची शिवबाला शिकवण होती. आणि म्हणून पुढे जे काही धोरण शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कालखंडातलं आपल्याला दिसतं, जे निर्णय, जे निवाडे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले, ज्या पद्धतीचं स्वराज्य छत्रपतींनी चालवलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की माझ्या या घटनेची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बुद्ध यांचं खरं म्हणजे तत्वज्ञान आणि व्यवस्था माझ्या नजरेसमोर आहे. आणि म्हणून लोकशाहीला सुद्धा प्रेरणा देणारं वर्तन ज्या शिवछत्रपतींच्या हातून घडलं
त्याचे प्रेरणादाते, मुक्तीदाते, मार्ग देणारे महानायक आणि महानायिका म्हणजे जिजाऊ आणि शहाजीराजे होते. पहिल्यांदा आपण लक्षात घेतो. जिजाऊ म्हणजे कुणीतरी काम करणारी स्त्री, एक महाराणी, आपल्या मखरात बसणारी, पालखीत फिरणारी, असं चित्र जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल ते कृपया पुसून काढा. शहाजीराजे, जिजाऊ मासाहेब हे असं जोडपं नव्हतं. अखंड संघर्ष कसा करावा ते जिजाऊंकडून शिकावं. या 12व्या वर्षी जेव्हा शहाजीराजांनी सांगितलं की राजा करायचं आहे जिजाऊ राणीसाहेब तुम्हाला, तर निर्धाराने महाराष्ट्रात जिजाऊ आल्या आणि त्यांनी स्वराज्याची बांधणी सुरू केली. शिवबाला समजावलं. आणि तुम्हाला माहिती आहे की 6 जून 1674ला, म्हणजे मी मगा सांगितलं की शिवाय शहाजीराजांचं निर्माण झालं, तुम्हाला माहिती आहे शहाजीराजांचा मृत्यू झाला 66व्या वर्षी 1664 साली. तेव्हा पद्धत होती की नवरा मेल्यावर बाईनं सती जायचं, पण जिजाऊ सती गेल्या का? म्हणजे 400 वर्षापूर्वीच जाऊ द्या, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये पुण्यामध्ये जबरदस्तीने नवरा मेल्यानंतर स्त्रियांना कसं जाळलं जात होतं त्याची प्रत्यक्षदर्शी वर्णन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, लेखकांनी केलेली आहे. म्हणजे पेशवाईच्या कालखंडामध्ये नवरा मेला तर तिला बोडकी करून बायकांना जाळलं जात होतं, नवरा मेला तर तिला सती जायला लावत होतं. म्हणजे त्यासाठी संघर्ष करावा लागला. ब्रिटिशांनी शेवटी कायदा केला. ही अमानुष प्रथा आहे, तिने वर्णन लिहून ठेवली आहे. जिजाऊच्या काळात तर एक धर्ममान्य अशा प्रकारची संकल्पना होती की नवरा मेल्यावर बाईने जिवंत राहायचं. पण जिजाऊ सती गेल्या का? जिजाऊ सती गेल्या आणि कारण त्यांनी निर्धार केलेला होता आणि वचन दिलेलं होतं शहाजीराजांना की राजे तुम्ही काही अनुमान धरू नका, मी जिजाऊ पाठीशी आहे माझ्या लेकराच्या, आणि मी निर्धाराने तुम्हाला सांगते की या छत्रपती माझ्या मुलाला शिवबाला छत्रपती केल्याशिवाय मी माझा देह ठेवणार नाही. आणि हजारो संकट आली, ती शत्रूंची युद्ध कौशल्यातली संकट होती आणि धर्माच्या माध्यमातून सुद्धा संकट आली. म्हणजे शिवाजी शूद्रच आहे, त्याला राजा होता येत नाही. हा जो बखेडा उभा केला गेला धर्मशास्त्राच्या माध्यमातून, त्याचा प्रतिबंध करणारी कोण होती? ही आई जिजाऊ होती. भवानी बनून आपल्या पोराच्या पाठीशी उभी राहिली. काय म्हणले होते, महाराष्ट्रातले कोणी करत नाही का? आणि मग काशीवरून गागा भट्टाला बोलवलं, पाहिजे तेवढे त्याला पैसे दिले, म्हटलं कर मंत्र आणि कर आपुती तयार. आणि खास स्वराज्यासाठी शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाचा ग्रंथ गागा भट्टाने लिहिलेला आहे. बाकीचं जाऊ द्या, वेदशास्त्र पुराण त्याच्यात नसते, तुम्ही काय लिहिलं जाऊ द्या तिकडे. पण जिजाऊने सांगितलं माझ्या मुलाने कर्तबगारीवर, तलवारीच्या शौर्यावर, सामर्थ्यावर हे स्वराज्य उभं केलेलं आहे आणि तुम्ही कोण पळी पंचपात्र घेऊन आम्हाला अडवणार आहे? आणि म्हणून ह्या सगळ्या षडयंत्राचा, मग ते तलवारीचं षडयंत्र असो का धर्मशास्त्राच्या माध्यमातून उभं केलेलं लेखणीचं षडयंत्र असो, ह्या दोन्हीला पुरून उरल्या त्या जिजाऊ होत्या. त्या मुलाच्या पाठीशी भक्कमपणे राहिल्या. आणि 6 जून 1674ला जेव्हा राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा, त्यानंतर 17 जून 1674ला 11 दिवसांनी जिजाऊ महासाहेबांनी आपला पाचाडला देह ठेवलेला आहे. तिला माता म्हणतात जगन्माता, तिला म्हणतात जिजाऊ. मी माझ्या मुलाला राजा केल्याशिवाय मरणार नाही, हा निर्धार हे ध्येय माझ्या जिजाऊने बाळगलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. आज आजच्या महिलांनी काय प्रेरणा घ्यायची आहे? आज काय तलवार घोडा घेऊन काय युद्ध करायचे आहेत का तुम्हाला? आज फक्त मुली आणि मुलांच्या डोक्यातून अवैज्ञानिक, अलौकिक, अतार्किक जात धर्मवादाचं जे विष पेरलं जात आहे ना, हे तुम्ही पहिल्यांदा बाहेर काढा. त्यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहा. घाबरू नकोस मुला, मी माझी तुझी आई, मी तुझ्या पाठीशी जिजाऊ सारखी खंबीरपणे उभी आहे. त्या मुली वाघिणी बनतील, त्या मुली जिजाऊ बनतील, सावित्री बनतील, अहिल्या बनतील, रमाई बनतील, ताराऊ बनतील. आणि या देशातल्या वर्णवर्चस्ववादाच्या विषमतेच्या जोखडातून केवळ स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण मानव समूहाला मुक्त करतील एवढी ताकद नवीन तरुण तरुणीमध्ये येईल. त्याचं हे चरित्राशी कनेक्शन आहे, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं. जिजाऊ महासाहेबांनी आपल्या मुलाला घडवत असताना आपण जर नीट विचार केला तर कशा पद्धतीचे संकट आले आणि कसा मुकाबला केला, हे 2-3 आपल्याला जर विषय समजून घ्यायचे असतील तर जिजाऊ कशा होत्या त्याचं वर्णन शिवभारत ग्रंथामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी परमानंदाने केलेला आहे. परमानंद म्हणतो, जशी चंपकेशी फुले फुल्ल जाई, भली शोभली जास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबू जम्बू द्वीपाला, करी सावली माऊली मुला. अहो साम्राज्य लक्ष्मी जयाची, तशी दुसरी ती महाराजियाची, जिने निर्मिलासे अशी एक पोहे, तिच्या नित्य दानोदकी विश्व पोहे. टिकेचा धनी लेख ज्याचा शिवाजी, करी तो चहू पातशाही बाजी, दयाला रणा माझी हे एक माने, अरी जे गेला धावून एका माने. हे जिजाऊंचे इतकं सुंदर प्रत्यक्षदर्शी
वर्णन केलं गेलेलं आहे. ही आई किती स्वाभिमानी होती एक पत्नी म्हणून. जिजाऊंचं एक वैशिष्ट्य असं आहे की वीर मुलगी, वीर सृष्टा, वीर जाऊ, वीर पत्नी, वीर आई, वीर आजी, म्हणजे जेवढे वीर या संकल्पना मोडतात ना त्या सगळ्या संकल्पनेत एक फिट्ट बसणारं व्यक्तिमत्व म्हणजे जिजाऊ माँसाहेब. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतो. जोपर्यंत आम्ही जिजाऊचं कर्तृत्व समजून घेणार नाही तोपर्यंत आजच्या महिलांना शिवाजी महाराजांचा इतिहास, बहुजनांचा इतिहास आपण समजून घेऊ शकणार नाही. त्या पद्धतीने आपण विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि 2-3 महत्वाचे प्रसंग समकालीन कालखंडातले उदाहरण देऊन सांगतो. आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने जिजाऊ शिवाजी महाराजांच्या पाठीशी राहिले. पहिलं संकट तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक संकटात जिजाऊ होत. अफजल खानाचं संकट आलं, जिजाऊ खंबीर होत. पन्हाळ्यावर शिवाजी महाराज अडकले, जिजाऊ खंबीर होत. आग्र्याला शिवाजी महाराज अडकले, 6 महिने स्वराज्यात नव्हते, तेव्हा जिजाऊ खंबीर होत. म्हणजे जिजाऊने शिवबाला लहानपणापासून हे शिकवलं, विज्ञानवाद, बहुजनवाद, संकल्पना, मानवतावाद, म्हणजे माराला पाटील आणि मुसलमानाला वकील, हे करण्याचं सामर्थ्य जे नीतीमध्ये शिवछत्रपतींच्या आलं त्याला जात धर्माचा वास नव्हता. कर्तृत्व बघून कर्तव्याऱ्या दिल्या पाहिजे म्हणून. आजचे जसं राजकीय पक्ष अमक्या जातीचा एक पाहिजे म्हणून कुणाला जर उचलायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं, हे धंदे शिवाजी महाराजांनी केले नाही. त्याचं कर्तृत्व बघितलं, त्याची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, त्याची नीतिमत्ता, शौर्य आणि स्वराज्यापासली प्रति असलेली निष्ठा हे मोजमाप करण्याची त्रिसूत्री ही जिजाऊ आणि शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना शिकवली. तुकारामाच्या तत्वज्ञानातून ही उगवणी झाली हे आपण वेगळ्या पद्धतीने आज आपण मान्य केलं पाहिजे. जेव्हा हे स्वराज्य उभं राहत होतं, ज्या ज्यावेळी संकट आली, एक उदाहरण आहे खूप चांगल्या पद्धतीचं की तोरणा जेव्हा पहिल्यांदा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला, स्वराज्याचं तोरण त्या ठिकाणी बांधलं. हे तोरण बांधल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की तिथे जेव्हा उत्खनन सुरू झालं तेव्हा तिथे सोन्याचे देव आणि काही टाक सापडले. ते लगेच हेरानी येऊन जिजाऊंना सांगितलं की माँसाहेब भवानीची कृपा झाली आणि आपल्याला इथे सोन्याचे टाक सापडले. काय केलं जिजाऊने? जिजाऊ असं म्हणाल्या का की भवानीची कृपा आहे, ते टाक आणि दैवत सोन्याचे एकत्रित करा, त्याचं एक मंदिर बांधा, तिथे एक पुजारी ठेवा राम मंदिरासारखा, आणि मग तिथे घंट्या हलवत बसा, मग स्वराज्य तयार होईल, हे सांगितलं का? जिजाऊने सांगितलं होय, ही आनंदाची वार्ता आहे. ज्या अर्थी तोरणाचं उत्खनन करत असताना सोन्याचे टाक आणि देव दैवत सापडली, तर ही भवानीचीच कृपा आहे, महादेवाची कृपा आहे, पार्वतीची कृपा आहे. आता एकच करा, ते सगळे टाक वितळवून टाका, त्याची नाणी तयार करा आणि त्यातून स्वराज्य उभं करा, ही सांगणारी जिजाऊ. शूद्राला दूर केलं नाही, घरादारापर्यंत येण्याचं स्वातंत्र्य दिलं. शिवाचे जे सवंगडी होते त्या सवंगड्याच्या जाती विचारल्या नाही. केळी, तेली, माळी, धनगर, वंजारी, वडार, फाशेपारधी, माशीवाले, बैलवाले, नंदी बैलवाले, गोंधळी, भराडी, स्त्री पुरुष, कसलाही भेदभाव केला नाही. कोण होते हे? काय तानाजी मालुसरे काय इंग्लंडवरून आयात केलेला होता का? बहिर्जी नाईक खेर खात्याचा प्रमुख होता. ते जे बॉम्बस्फोट झाला ते RDX कुठून आला हे अजून भारत सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला कळलेलं नाही. पंतप्रधानाचं काल सुरक्षेच्या व्यवस्थेच्या बद्दल जो गोंधळ झाला त्याची जबाबदारी अजून निश्चित होत नाही, एवढं सगळं तुमच्याकडे तंत्रज्ञान असताना. पण त्या काळामध्ये रामोशी समाजातला बहिर्जी नाईक अद्यावत जे नॉलेज आहे त्याच्याकडे हेर कसा असावा त्याचं जगातलं सर्वश्रेष्ठ उदाहरण जर असेल तर ते बहिर्जी नाईक आहे. बहुभाषिक होते, जसं जिजाऊ शहाजीराजे बहुभाषिक होत्या तसे त्यांच्या हेरांना सुद्धा अनेक भाषा त्यांनी शिकवलेल्या होत्या. आणि म्हणून हे कर्तबगारी कधी आपण लक्षात घेणार आहोत की नाही? नाहीतर मग उठले, गडावून बाहेर पडले, एवढे मुसलमान कापले, तेवढे कापले, हिंदूंचं राज्य निर्माण केलं, आणि मग तुम्ही आता खरे जर शिवाजी महाराजांचे वारस आहात तर या अनवरस अवरोधी कापून टाका, शस्त्र घ्या हातामध्ये, बलिदान द्या, राम मंदिर बांधा, रामराज्य येऊ द्या. हे जे सगळं बिंबवलं गेलेलं आहे षडयंत्र एका विशिष्ट विचारधारेकडून, विशिष्ट मनोवादी संस्कृती असेल किंवा हिटलर मुसोलिनी कल्चर ज्यांना आत्मसात करायचे अशा लोकांच्या माध्यमातून हे जे पसरवलं जात आहे त्याला प्रतिबंध तुम्ही कसा करणार आहात? हा समाजातला विद्वेष दूर करण्यासाठी हे सत्शील चरित्र लोकांच्या समोर आलं पाहिजे. असं काही जिजाऊने केलं नाही. सर्व जातीपातीच्या लोकांना संधी दिली. आणि जिजाऊंचं वैशिष्ट्य काय होतं? ब्रिटिश लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. जसं जिजाऊ ह्या केवळ शिवबाची आई म्हणून त्या काळात वावरत नव्हत्या. जेव्हा राजापूरच्या वखारीबद्दल पेच प्रसंग उभा राहिला तेव्हा सुरतच्या ब्रिटिश गव्हर्नरचे पत्र आहेत, मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरचे पत्र आहेत, आणि त्यांना लंडनमध्ये झालेला पत्र व्यवहार, तिथून आलेली उत्तरं उपलब्ध आहेत. त्या सगळ्या पत्रात ते सांगतात की तुम्ही जेव्हा शिवाजीला भेटायला जाल ना तेव्हा त्यांच्या आईसाठी तुम्ही स्वतंत्र नजराणा नेला पाहिजे. आई म्हणजे हे केवळ शिवाची आई एवढं व्यक्तिमत्व नाही, तर त्या एक स्वतंत्र स्त्री आहे आणि त्यांचा एक विचार आहे. हे ब्रिटिशांनी सुद्धा त्या काळात मान्य केलेलं. आणि जसं
राजमुद्रा होती शिवाजी महाराजांची, तसं भारतामध्ये पहिली स्त्री होती जिने स्वतःची मुद्रा वापरली. आणि जिजाऊची मुद्रा जर एखाद्या न्याय निवाड्यावर असेल तर शिवाजी महाराज सुद्धा त्या न्याय निवाड्यामध्ये प्रतिबदल करू शकत नव्हते. एवढी ताकद जिजाऊंच्या शिक्क्यामध्ये होती. आणि काय होता शिक्का? जिजी आवा वालिदाई राजा शिवाजी, जिजी आवा वालिदाई राजा शिवाजी, अशी ती राजमुद्रा होती. पुढे सखी राज्ञी जयती अशी राजमुद्रा आपल्या आजीची प्रेरणा घेऊन आपल्या येसुबाईला म्हणजे पत्नीला संभाजीराजांनी दिलेली आहे. पुढे तारा राणीने कोल्हापूरच्या तिने स्वतंत्र राजमुद्रा नंतर बनवली, अहिल्या राणीने बनवली. ही प्रेरणा जिजाऊंची आहे. जिजाऊ ही पहिली अशी राजकीय स्त्री आहे की मुलगा राजा असताना सुद्धा, मुलाला राजा करायचा असताना सुद्धा स्वतःचा सिक्का बनवला. आणि अनेक न्यायनिवाडे जेव्हा शिवाजी महाराज न्यायनिवाडे करायचे तर त्या न्यायनिवाड्यात बदल करण्याचे अधिकार केवळ आणि केवळ जिजाऊला. आणि जिजाऊने एकदा निर्णय दिला तेव्हा सुप्रीम कोर्ट होतं जिजाऊ, कारण त्याला अपील नव्हतं. फुल बेंच म्हणजे जिजाऊ. जिजाऊ ज्या बोलल्या ते कधी वापस घ्यायची गरज पडलं नाही. ही ताकद जिजाऊची होती. ही ताकद नाही तर शिवाजी राजांचा आपल्या आईवर एवढा विश्वास होता की आई जी करेल ती कर्तबगारी मला मान्य आहे. इतकी कर्तबगारी जिजाऊने स्वतःमध्ये तयार केली होती, शहाजीराजाने तयार केली होती. ती आपल्या मुलाच्या माध्यमातून स्वराज्य निर्मितीसाठी ती वापरली होती. दोन खूप महत्वाचे प्रसंग आहेत. जेव्हा म्हणजे समकालीनच मी तुम्हाला दोन गोष्टी फक्त शिवमहाराजचं उदाहरण दिलं. राधा माधव विलास चंपू तुम्ही वाचा. ब्रिटिशांचा रेकॉर्ड आहे, डचांचं रेकॉर्ड आहे, राजस्थानी रेकॉर्ड आहे, लंडन लायब्ररी असेल, जर्मन इटली असेल. जेव्हा पहिल्यांदा शिवचरित्र वाशी बेंद्रेने लिहिलं तेव्हा त्याने लिहून ठेवलं की भारतातून जरी हे साहित्य नष्ट झालं असलं, रायगड जाळून टाकला पेशव्यांनी, कागदपत्र नष्ट झाली, पण शिवचरित्र लिहायचं असेल तर इंग्लंड असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, जर्मनी असेल, ह्या सगळ्या देशातून साधनं जमा करावी लागतील, तंजावरवरून जमा करावी लागतील, असं एक सूतोवाच वाशी बेंद्र्याने केलेलं होतं. आणि तसे प्रयत्न दुर्दैवाने झाले नाहीत. आणि महाराष्ट्र सरकारने काही शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिण्याचं मनावर घेतलं नाही. तो असो, तो मुद्दा वेगळा आहे. परंतु खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये समकालीन दोन शाहीर होऊन गेले, ते अज्ञानदास आणि तुळशीदास. अफजल खानाच्या संकटावर अज्ञानदासाने पोवाडा लिहिलेला आहे आणि तुळशीदासाने तानाजी मालुसरेच्या पराक्रमावर पोवाडा लिहिलेला आहे. हे समकालीन शाहीर होते. आणि अज्ञानदासाने आपल्या पोवाड्याचा समारोप करत असताना हा पोवाडा मी जिजाऊंच्या समोर रायगडावर गायला, जिजाऊंच्या समोर, शिवबाच्या समोर प्रतापगडावर गायला. आणि या पोवाड्याने खुश होऊन मला सोन्याचं कडं जिजामातेनं बक्षीस दिलं, माझी पाठ उपडली, असं अज्ञानदासानं म्हटलं. आणि जेव्हा हे संकट आलं, अफजल खान जेव्हा चालून आला, हे जेव्हा जिजाऊला समजलं तर काय म्हणायला जिजाऊ की शिवबा लढायला जाऊ नका बरं, कारण अफजल खान महाविक्राळ आहे, क्रूर आहे, विकृत आहे, तो तुम्हाला संपून टाकेल, दगाफटका करेल, असं म्हटलं का? जेव्हा जिजाऊला समजलं की अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय तेव्हा सामर्थ्य काय होतं? शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा प्रारंभ होता. 1659 ला अफजल खान खरं म्हणजे इथे महाराष्ट्रामध्ये आलेला होता, स्वराज्यावर चालून आलेला. आणि त्या काळामध्ये काय झालं ते अज्ञानदासाने पोवाड्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात जिजाऊ ही आई आपल्याला समजून येते. आई किती कणखर असू शकते आणि मुलाच्या पाठीशी कशा पद्धतीने उभं राहते, त्याचं जगातलं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे हा अज्ञानदासाचा संकेत आहे. आणि हा नंतरचा पुरावा नाही, समकालीन पुरावा आहे. अज्ञानदास त्याच्यामध्ये असं लिहितो, भले भले अंबाबाई. म्हणजे तुम्ही विचार करा की त्या काळामधला खूप चांगला पोवाडा आहे जो अज्ञानदासाने लिहिला. आणि जेव्हा जिजाऊला समजलं की अफजल खान येतोय स्वराज्यावर चालून, तर त्याच्याबद्दलचं एक कवन लिहिलेलं आहे अज्ञानदासाने. तो म्हणतो, येथून सलाम सांगत सांगा माझ्या शहाजी महाराजांना, खबर गेली जिजाऊला, शिवबा जातो भेटावयाला, पालखीत बैसोन माता आली भेटावयाला. हे अज्ञानदासाने लिहिलेलं आहे. जेव्हा जिजाऊला समजलं की अफजल खानाचा स्वराज्यावर संकट आलेलं आहे आणि आपला मुलगा शिवबा हा त्याला भेटायला चाललेला आहे, तेव्हा जिजाऊ बद्दल तो लिहितो, शिवबा बोले जिजाऊ सवे, बये वचन ऐकावे माझी आसोशी खानाला, बये जातो भेटावयाला. जिजाऊ बोले महाराजाला, शिवबा न जावे भेटायला, खान राखीना तुम्हाला. जिजाऊनी मन बघितलं शिवबाचं. शिवबा खान खूप कपटी आहे, क्रूर आहे, तुम्ही भेटायला कशाला जाता? खडा टाकून बघितला जिजाऊने की माझं पोरग तरबेज आहे की नाही. पुन्हा राजा काय म्हणतो जिजाऊला, राजा बोले जिजाऊला, एवढी उंमर झाली भेट दिली नाही कोणाला, एवढी गोष्ट माते मज आज द्यावी मला. शिवबा म्हणतात, हे आई, मी एवढा वयाने मोठा झालो, एवढी कर्तबगारी गाजवतो, पण कुठला हट्ट मी तुझ्याकडे आई केलेला नाही. आतापर्यंत आई मी तुला काही मागितलेलं नाही, तू जे सांगशील त्या रस्त्यावर मी चालत राहिलो, पण आज माझी हे माते तुला विनंती आहे की माझं एवढं म्हणणं मान्य कर, की मला जाऊ देते अफजल खानाकडे, मला भेट घेऊ देते अफजल खानाची. अशा प्रकारचं
आईला आपल्या विनंती शिवाजीराजे करायला लागले. पुढे शाहीर असं म्हणतो, आई अब्दुल खान आला याने धाक लाविला देवाला. तेव्हा काय बोलली जिजाऊ? जिजाऊ खरी इथे प्रकट झालेली आहे. जिजाऊ बोलली, जिजाऊ बोले महाराजाला, शिवबा बुद्धीने काम करावे आणि उसने संभाजीचे घ्यावे. जिजाऊने सांगितलं, शिवबा घाबरू नका, जावा आणि काय करा, जाऊन पराभूत होऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, जाऊन काय करा. तर शिवाजी राजांचे मोठे भाऊ संभाजी ते बेंगलोरला राज्य करत होते आणि त्या ठिकाणी हा जो अफजल खान आहे, हा आदिलशहा कडून तिथे युद्धाकरता आलेला होता आणि युद्धाच्या रणमैदानामध्ये कप्ताने त्याने शिवाजीराजांच्या मोठ्या भावाला म्हणजे जिजाऊच्या मोठ्या मुलाला मारलेलं होतं. जिजाऊने शिवबाला आठवण करून दिली, शिवबा मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही जा आणि माझा तुम्हाला आदेश आहे की बुद्धी चातुर्य वापरा आणि संभाजीचं उसनं घ्या, म्हणजे खानाला संपवा, ही सांगणारी आई होती. ती आई घाबरली नाही. सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये शिवाजी महाराज अडकले. 6 महिने वेडा उठला नाही, आता वापस येणार नाही. परमानंदानं लिहिलंय काय होती जिजाऊंची प्रतिक्रिया. अरे 62 वर्षाची जिजाऊ, शिरस्त्राण घातलं, हातात तलवार घेतली, भालेवरच्या अंगाला लावले, घोड्यावर स्वार झाली, 10,000ची फौज घेतली आणि निघाली. कुठे निघाली? आडवा आला. कोण आडवा आला? नेताजी पालकर सेनापती होते. सेनापती आडवे आले, म्हणाले, आऊ साहेब हे काय आकृत करताय तुम्ही? मी सेनापती जिवंत असताना शस्त्र घ्यायची तुम्हाला काय गरज आहे? तेव्हा जिजाऊ त्या ठिकाणी आक्रमकपणे बोलल्या. ते शिवभारतकार आणि परमानंदाने लिहून ठेवलेलं आहे. डॉक्टर आहा साळुंके सरांनी त्याचं खूप चांगलं भाषांतर केलेलं आहे. परमानंद त्या ठिकाणी असं लिहितो, काय बोलल्या जिजाऊ, हे नेताजी बाजूला व्हा, माझा प्राण असलेला शिवाजी आज त्या सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकलेला आहे, मी त्याची आई जिवंत आहे आणि मी आता त्या किल्ल्यावर जाते, सिद्धी जोहरची गर्दन माझ्या तलवारीनं कापते आणि माझ्या लेकराला स्वरूप वापस घेऊन येते. हे धाडस 62 वर्षाच्या जिजाऊचं आहे. 18 वर्षाची पोरगी मिस कॉल केलं म्हणून आत्महत्या करत असेल तर आपली वारस म्हणून त्यांचं घेण्याची लायकी आहे का? हे पहिल्या महाराष्ट्रातल्या मुलींनी समजून घेतलं पाहिजे. अरे अहिल्याबाई लाथ मारली, धर्मव्यवस्थेला उभी राहिली, जिजाऊ सती केल्या नाही. अहिल्याबाईच्या नात्या गोत्यातल्या मुलगी, जावा, सासवा 22 स्त्रिया सती गेल्या तिच्या पुढे. आणि एक ही जी अहिल्या होती ती म्हणली, मी जिजाऊची लेक आहे, शिवबाची लेक आहे आणि मी तोच कित्ता पुढे गिरवणार. त्या धर्मशास्त्राला, अशा विकृत धर्मशास्त्राला माझ्या समोर थारा नाही. उभी राहिली आणि 32 वर्ष राज्य केलं. पेशव्याला सुद्धा पराभूत करणारी होती ती होती माझी महाराणी आहे. सावित्री उभी राहिली शिवबाचा वारसा घेऊन, जिजाऊंचा वारसा घेऊन. आणि जेव्हा त्या काळातल्या सनातन्यांनी मुलींनी शिकवायचं नाही, शिकायचं नाही म्हणून दगडधोडे मारले, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, बेइज्जत करण्याचा प्रयत्न केला. कारण अजूनही पुरुषांना असं वाटतं की स्त्री फक्त तिच्या चारित्र्याला घाबरते, तिच्या चारित्र्यावर कलंक आणला, व्याभिचाराचा ठपका ठेवला, बलात्काराची दहशत दाखवली की स्त्री ही नेस्तनाबूत होते. अशा प्रकारचा एक माज आणि समाज पुरुषी वर्ण व्यवस्थेमध्ये आहे. पण सावित्रीच्या अंगावर जो त्या काळातला भट चालून आला होता, पायातल्या चपलेने त्याचे तुकडे करणारी रणरागिणी, ती होती सावित्री. खबरदार, मी जिजाऊची लेख आहे, अहिल्याची लेख आहे आणि हे थेर मी या महाराष्ट्रात, या पुण्यात चालू देणार नाही. माझ्या सर्व लेकीवाळीला मी सुखी करेन. त्यात ब्राह्मणाच्या मुली आल्या तरी शिकवल्या, जातीभेद केला नाही. ती होती जिजाऊ, ते नव्हते ते होते अहिल्याराणी होळकर. तुम्ही विकृती करा, आम्ही समतावादी आहोत, श्रमणवादी आहोत, सिंधुवादी आहोत आणि म्हणून आम्हाला स्वातंत्र्याचं, मानवी स्वातंत्र्याचं रक्षण करणं हे मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे आमच्या विचाराची देण आहे, ही मांडणारी जिजाऊ. म्हणून जिजाऊ अशा पद्धतीचं मुलाला लढण्यासाठी गेले. आणि दुसरा जो अत्यंत अवघड आणि कठीण प्रसंग होता की संभाजीराजे मिर्झा राजाच्या तहानुसार, म्हणजे आई समजून यावी म्हणून हे उदाहरण मी आपल्याला सांगतोय समारोपाकडे येताना, की तह झाला मिर्झा जयसिंगा बरोबर शिवाजी महाराजांचा. आणि हा तह झाल्यानंतर तहानुसार 9 वर्षाचे संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांना औरंगजेबाकडे आग्र्याला जाण्याचं फरमान निघालं. आणि त्या पद्धतीने संभाजीराजे 9 वर्षाचे, शिवाजीराजे जेव्हा आग्र्याला जायला निघाले, जिजाऊ तिथे आल्या तेव्हा शिवाजीराजांचे पाय थोडेसे अडखळले. जिजाऊने आपल्या लेकराचं अंतकरण ओळखलं आणि जिजाऊ म्हणायला, शिवबा तुमच्या मनात काय चालू आहे ते मला समजलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं एकुलता एक मुलगा, स्वराज्याला वारस नाही, एकच संभाजी 9 वर्षाचा. आणि औरंगजेब किती क्रूर होता आणि कशा पद्धतीने राज्य मिळवलं होतं, भावांना वगैरे सगळ्यांना मारून, हा इतिहास ज्ञात होता. इतका क्रूर औरंगजेब असताना इतक्या लांबच्या प्रांतामध्ये त्या काळामध्ये आपणही जायचं आणि 9 वर्षाच्या एकमेव वारसाचा जीव धोक्यात घालायचा, अशी थोडी द्विधा अवस्था शिवाजीराजांची झाली असावी मनामध्ये. ते जिजाऊने ओळखलं आणि जिजाऊ म्हणाल्या, शिवबा तुमच्या मनात काय चाललंय हे मला माहिती आहे,
मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला अभिवचन देते की शिवबा, त्या 9 वर्षाच्या संभाजीला घेऊन जरूर तुम्ही औरंगजेबाकडे जा. मग मी तुम्हाला सांगते, तुम्ही यशस्वी होणारच आहात. पण दुर्दैवाने जर काही बरं वाईट झालं आणि त्यात तुमचा दोघाचाही अंत झाला, तर मी आई म्हणून तुम्हाला सांगते, काळजी करू नका, मी महाराणी होईल आणि हे स्वराज्य केल्याशिवाय मरणार नाही, एवढं मी अभिवचन तुम्हाला देते. तुम्ही माघारी फिरू नका, हे सामर्थ्य जिजाऊचं. आणि म्हणून ती आई तुम्ही इतिहासातून हद्दपार करून टाकली. कुठले तरी पळी पंचपत्रवाले आणून गुरु बनवले, उरावर बसवले. आणि जेव्हा आम्ही सत्य इतिहास सांगायला जातो त्याला द्वेषाची झालर लावली. तर इथे प्रश्न द्वेषाचा नाही. तुमची माणसं किती मोठी झाली जरूर सांगा, त्याला आमचा विरोध नाही. पण त्यांचे उपरणे आमच्या महापुरुषाच्या धोत्राला गुंडाळू नका, एवढंच आमचं म्हणणं. आणि म्हणून हे मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा, हा जो प्रश्न महात्मा फुलेंनी विचारलेला आहे. आणि त्याचे मायबाप पहाडासारखे त्या शिवबाच्या पाठीशी उभा आहे. जिजाऊ पाठीशी उभी आहे कुठली संकट आले तर. आणि तुम्हाला राज्यकारभार माहिती आहे, 6 महिने शिवाजीराजे आग्र्याला अडकून पडले आणि ब्रिटिशांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. कारण सुरतच्या वखारवाल्यांनी, मुंबईच्या वखारवाल्यांनी लंडनच्या राणीला पत्र लिहून सांगितलं की शिवाजी आता काही जिवंत वापस येत नाही, तो औरंगजेबाच्या कैदेत सापडले, तो मेला. आता आपल्या सुरतच्या वखारीची भरपाई करता येईल, आपण इतर शत्रूंना हाताशी धरून आता हे राज्य गिळंकृत केलं पाहिजे, अशा प्रकारची चर्चा अनेक पत्रातून पोर्तुगीजांच्या, ब्रिटिशांच्या त्या काळामध्ये दिसते. शिवाजी महाराज मेले, संभाजी महाराज मेले, अशी आवई उठली. पण तुम्ही लक्षात घ्या, काय असती निष्ठा आणि काय असतं विचार, विचाराची ताकद काय असते, काय विचार जिजाऊने आणि शहाजीराजाने, शिवबानी तुकोबानी या मातृभूमीमध्ये, या मातीतल्या माणसांच्या मस्तकात पेरले असतील, याचा तुम्ही विचार करा. अशा प्रकारच्या प्रचंड अफवा आलेल्या असताना सुद्धा स्वराज्यामध्ये एकही बंडाई झाली नाही. 100% सोडीत कारभार सुरू होता. किती अफवा आल्या, त्याला भीक स्वराज्यातल्या एकाही सामान्य नागरिकांनी घातली नाही. कारण त्यांचा 100% विश्वास होता की आई जिजाऊ म्हणजे जगन्माता आहे आणि ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या स्वराज्याला आच येऊ देणार नाही. हिची एवढी हिच्या पदरामध्ये ताकद आहे, शक्ती आहे. म्हणून आपल्याला आश्चर्य वाटेल की 1906 साली केळुसकर गुरुजींनी शाहू महाराजांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. 98 ला बुद्धाचं चरित्र लिहिलं, तुकारामाचं चरित्र लिहिलं केळुसकर गुरुजींनी. पण त्याही आधी आपल्याला अनेकांना माहित नसेल, पण 1896 साली लाला लजपतराय यांनी जगातलं पहिलं उर्दू भाषेतलं शिवचरित्र 450 पानाचं लिहिलं. तुम्ही विचार करा, नेताजी सुभाषचंद्र बोसाची प्रेरणा काय आहे, भगतसिंगाची प्रेरणा काय आहे, वल्लभभाई पटेलांची प्रेरणा काय आहे, लाला लजपतरायांची स्वराज्याची प्रेरणा काय आहे. आणि म्हणून 1896 साली, म्हणजे विचार करा, 120 वर्षाच्या वर कालखंड होऊन गेला, उर्दू भाषेत 450 पानाचं चरित्र लिहिलेलं लाला लजपत रायांनी. त्यात काय म्हटलेलं आहे तेवढं मी वाचून दाखवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण किती इथल्या महाराष्ट्रातल्या तथाकथित वर्णवर्चस्ववादी, जात धर्मवादी आणि खोटा इतिहास उभं करण्याचे इमले रचणारे ह्या लोकांनी किती दुष्टावा आपल्या सोबत केलेला आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. त्यात ते असं म्हणतात की हिंदू इतिहासकार लिखते हैं कि शिवाजी भवानी की पूजा किया करते थे, भवानी ने ही उनकी पूजा से प्रसन्न होकर उनको वरदान दिया था, सच पूछो तो शिवाजी की भवानी देवी थी जिजाबाई. लाला लजपत रायांनी लिहिलेला आहे 1896 साली. सचमुच की जीवित देवी, बुद्धी की धनी, म्हणजे काय म्हटलं त्यांनी की देवी काय आशीर्वाद देणारी नाही. लाला लजपत रायचे शब्द बघा, सचमुच की जीवित देवी, बुद्धि की धनी और साहस में भी कभी कम नहीं थी. म्हणजे बुद्धी, शस्त्र आणि आपुलकी, प्रेम, या तिनाचा समुच्चय असलेली जगन्माता म्हणजे जिजाऊ होती. हे 1896 साली लाला लजपत रायांनी लिहिलं. पुढे ते म्हणतात की ऐशी देवी और ऐसा पुजारी थी. कोण भवानी होती शिवबाची भवानी म्हणजे जिजाऊ होती, हे लाला लजपत रायांनी तेव्हा सांगितलं 120 वर्ष. आणि म्हणून आपल्याला हा जो काही इतिहास आहे, हा जो काही संघर्ष आहे महाराष्ट्रामधला, देशामधला संघर्ष, हा संघर्ष आपल्याला खऱ्या अर्थानं संपवायचा असेल तर आपल्या महानायकांना, महामानवांना आपण जातीच्या चौकटीतून बाहेर काढूया. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला संविधान मिळालं, परंतु दुर्दैवाने गेल्या 70 वर्षामध्ये संविधानाला अभिप्रेत असलेली व्यवस्था आपल्या देशात निर्माण झाली नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि म्हणून केवळ आपल्या महापुरुषाचे उपकार मानून तुम्ही जर जनता आणि जनावरांसारखे जगत राहिले
तर जीवनपणे तुमच्यावर गुलामी कोणी शत्रूंनी लादली तर वेगळं वाटायला नको. काळ कठीण आहे, प्रचंड व्यवस्था बदललेली आहे. अजून एकदा मनुस्मृतीच्या समर्थकांच्या ताब्यामध्ये हा देश पूर्णपणे 100% गेलेला आहे. संविधान बाजूला आहे, कायदे हाऊसमध्ये वेगळे पारित होत आहे. उलट सुलट कशा प्रकारची भाषा विद्वेषाची या देशात बोलली जाते, कोणती पुस्तकं लिहिली जात आहेत. सत्य सांगणाऱ्यांना गोळीच्या निशाण्यावर उभं केलं गेलेलं आहे. ज्यांनी विद्वानांच्या सत्पुरुषांच्या हत्या केल्या ते महापुरुष म्हणून त्याच्या जयजयकार या देशामध्ये होत आहे. हिटलर आणि मुसोलिनीची संस्कृती कोणाला या देशात पुन्हा आणायची आहे का, याचा तुम्ही विचार करा. अरे स्वतंत्र भारताचे आम्ही नागरिक आहोत. संविधान आम्हाला समजलं, जिजाऊ समजली, अहिल्याराणी यांचा स्वार्थ, यांचा त्याग आणि समर्पण तुम्हाला समजलं, तर आजच्या वर्चस्ववादाच्या विरोधात लढण्यासाठी ज्ञानाचे शस्त्र घेऊन बाहेर पडा, हिंसा करा, असं आम्ही कधी सांगितलेलं. आणि म्हणून एवढं बोलतो आणि थांबतो. मला जी काही या ठिकाणी तासभर जी काही वेळ होती ती संपलेली आहे. मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो मॅक महाराष्ट्राचे, की आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या सुजाण, देशभरातल्या जगभरातल्या भावंडांशी मला संवाद साधता आला, त्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि शिवाजी महाराजांच्या राज्याकडे जिजाऊ सावित्रीबाई फुले कशा पद्धतीने बघत होत्या त्यांचं एक छोटं कवन आहे, ते म्हणतो आणि थांबतो. काव्य फुले नावाचा कविता संग्रह 1854 साली सावित्रीबाईंनी लिहिलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, महात्मा फुल्यांचं पहिलं नाटक तृतीय रत्न पुढे 2 वर्षांनी आलं, परंतु निरक्षर बाईला साक्षर करून तिचा कविता संग्रह पहिला छापून आणणारा नवरा कसा असेल असं तुम्ही विचार. त्या काव्य फुले कविता संग्रहामध्ये सावित्रीबाई लिहितात, छत्रपती शिवाजीचे प्रातस्मरण करावे, छत्रपती शिवाजीचे प्रातस्मरण करावे, शूद्रादी अतिशूद्राचा प्रभू बंधू मनोभावे. काय शब्दरचना आहे सावित्रीची. छत्रपती शिवाजीचे प्रातस्मरण करावे, शूद्रादी अतिशूद्रांचा प्रभू बंधू मनोभावे. नळराजा युधिष्ठिर द्रौपदी ही जनार्दन, नळराजा युधिष्ठिर द्रौपदी ही जनार्दन, पुण्य श्लोक पुराणात इतिहासी शिवानंद. धन्यवाद. जय जिजाऊ, जय श्री. धन्यवाद. धन्यवाद गंगाधर बनबरीजी. तुम्ही अत्यंत विस्तृतपणे आणि अतिशय थोड्या वेळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ पासून तर अहिल्या राणी होळकर तर सर्व महाराण्यांचा आणि महापुरुषांचा आढावा घेतला. वास्तविकता इतिहासाकडे पाहत असताना आपली स्वतःची दृष्टी निकोप असली पाहिजे. इतिहासातून आपण चुकातून शिकलं पाहिजे आणि शौर्यातून पराक्रमातून शौर्य शिकलं पाहिजे. अशा प्रकारचं, पण मात्र आजकाल इतिहासाचं विकृतीकरण करून इतिहासाचं राजकारण केलं जात आहे. आणि त्यासाठीच मॅक्स महाराष्ट्र अशा या महापुरुषांच्या संदर्भामधले वेगवेगळ्या प्रकारच्या विचारवंतांना बोलवून त्यांच्या सोबत त्यांच्या विचारांचा लाभ तुम्हाला सुद्धा मिळावा, एक वेगळ्या प्रकारची दृष्टी मिळावी म्हणून हा उपक्रम मॅक्स महाराष्ट्र राबवत असतो. तुम्ही हे व्याख्यान ऐकलेलं आहे, नेमकं तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मुक्तपणे व्यक्त व्हा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.